नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी एक करार होतो आहे ब्रिटनमध्ये आणि आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये. तो करार आहे 1659 साली छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा वध केला. त्यावेळेला जी वाघनखे वापरलेली होती ती वाघनखे आता ब्रिटनमध्ये आहेत. ब्रिटनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयामध्ये आहेत आणि ती आपल्याला छत्रपती शिवरायांचं 350वी जयंती आहे आणि त्या निमित्ताने जे उपक्रम काही कार्यक्रम केले जाणार आहेत त्यासाठी ते वाघनखे आणली जाणार आहेत आणि सामंजस्य करार आहे. आता बघा, ती जी वाघनखे आहेत ते 1818 साली ईस्ट इंडिया कंपनीचे तत्कालीन अधिकारी जेम्स ग्रँड डफ हे साताऱ्यामध्ये होते. तेव्हा त्यांना ती वाघनखे ही भेट देण्यात आली तेव्हाच्या काही मराठा वंशजांनी आणि ती वाघनखे तिकडे नेण्यात आलेली आहेत. आता या वाघनख्यावरून भलतेच वाद सुरू झालेत. काय आहे की सरकारनं कुठलीही योजना कुठलाही उपक्रम राबवायचं ठरवलं की त्याला गालबोट लावणे, त्याच्यावरती टीका करणे एवढंच काम विरोधकांचं असतं. अर्थात सरकार कुठलंही असो विरोधक हे करतात. आता आदित्य ठाकरेंनी काय प्रश्न उपस्थित केला आहे की ती वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच होती हे कशावरून, आणि मग त्यांना प्रतिप्रश्न करण्यात आला ती वाघनखे शिवाजी महाराजांची नव्हती हे तुम्ही सिद्ध करून दाखवा. सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की सरकार वाघनख्याचं निमित्त करून दुष्काळावरचं जे एकूण लक्ष लोकांचं विचलित करण्याचा सरकारचा डाव आहे. काय होतं आहे की ह्या सगळ्या विषयामध्ये म्हणजे समजा आत्ता सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं 3 वर्षासाठी इकडे आपल्याकडे आली, ठिकठिकाणी ती समजा फिरली, त्याच्यावर काही संशोधन करता येईल वगैरे असं अपेक्षा आहेत. समजा एखादी गोष्ट ही जर होती आहे तर त्याचं स्वागत करण्यात काय अडचण आहे, पण नाही. कसं आहे माहिती आहे का, सूर्य उगवताना कोंबड्याला काय वाटतं, कोंबडा आरवतो, मी आरवतोय म्हणून सूर्य उगवतोय. आता इथपर्यंत ठीक आहे. आता काय झालं माहिती आहे का, आमचाच कोंबडा आरवला पाहिजे आणि तो आरवल्यानंतर सूर्य उगवला पाहिजे किंवा आमच्याच कोंबड्याच्या आरवण्यामुळं सूर्य उगवतो असे दावा करणारे लोक आहेत आणि त्यातूनच मग ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले की बालबुद्धीचे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मी काही उत्तर देणार नाही. संजय राऊतांनी पण छत्रपती शिवरायांच्या वंशजांसाठी पुरावे मागितले होते. आता त्यामुळे त्याचंच अनुकरण करणारे आदित्य ठाकरे असल्यामुळे अशी भाषा ते वापरतायत. मुळात काही गोष्टी याच्या आहेत जिथं आपल्या काही श्रद्धा आहेत ना, त्या श्रद्धेच्या वेळेला असे प्रश्न उपस्थित करणं, असे प्रश्न उपस्थित जर करायचे ठरवले तर अनेक गोष्टीत करता येतील ना. प्रत्येकाच्या वेळेला हे प्रश्न उपस्थित करता येतील, त्यातनं वाद उत्पन्न होतात. काही गोष्टीमध्ये वाद उत्पन्न होणार नाहीत. समाज म्हणून, राष्ट्र म्हणून आम्ही कधीतरी एकत्र येणार आहोत की नाही, कोणत्या तरी विषयामध्ये आम्ही सगळेजण मिळून काही करू असं करणार आहोत की नाही. काय झालं, प्रत्येक ठिकाणी श्रेयासाठीची धडपड सुरू होते. आता बघा, 30 सप्टेंबर रोजी भूकंपाला 30 वर्ष पूर्ण झाले म्हणून भूकंपग्रस्त नागरिकांच्या वतीने शरद पवारांचा सत्कार, कृतज्ञता सोहळा. आता मुळात तो भूकंपग्रस्त नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नव्हता. याचं कारण असं, मुठभर शरद पवार प्रेमींच्या वतीने तो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता कारण आगामी निवडणुका आहेत
आणि शरद पवारांचं उदात्तीकरण करण्यासाठी आयोजित केलेला कार्यक्रम असंच त्या कार्यक्रमाला म्हणावं लागेल. कारण नीलमताई गोरे विधानसभेच्या उपसभापती तेव्हा लातूरमध्ये होत्या, किल्लारीत होत्या, मात्र त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातील पद्मसिंह पाटील तेव्हा गृहमंत्री होते. त्या काळात त्यांनी जे काम केलं त्याबद्दल कोणाला त्यांना आठवण झाली नाही. त्याहीपेक्षा या सगळ्या भूकंपग्रस्तांच्या भागामध्ये ज्या ज्या स्वयंसेवी संस्थांनी काम केलं अशा सगळ्या संस्थांना बोलवून त्यांचा सत्कार करता आला असताना आता मुळात झालं आहे काय माहिती आहे, मनोहर जोशी मुख्यमंत्री असतानाच एक अशा पद्धतीचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आलेला होता आणि तेव्हा मोठा कार्यक्रम किल्लारीमध्ये घेण्यात आला होता. आता 25 वर्ष झाले म्हणून कार्यक्रम झाला, 30 वर्ष हरकत नाही, कृतज्ञता व्यक्त करायला काहीच हरकत नाही. पण हे जे राजकारण चाललंय ना ते फार वाईट आहे. आता 30 वर्ष झाली भूकंपाला, त्या किल्लारी गावच्या रस्त्यावर आपल्याला छान दिसतात, पण मागच्या बाजूला जी घरं आहेत ना त्या घराच्या समोर रस्ते नाही आहेत जायला. 30 वर्षात साधे रस्ते उभे राहिलेले नाही आहेत, रस्ते करू शकलेले नाही आहेत आणि तालुका करायच्या योजना चालू आहेत. किती गोष्टी आहेत ना. हे माझा मुद्दा काय आहे की हे प्रत्येक ठिकाणी प्रश्न सोडवणं, प्रश्नांच्या मुळाशी जाणं हे न बघता राजकारण करणं याला प्राधान्य दिलं जात आहे. आणि त्यामुळं वाघनखे समजा जर आले, ते काही वाघनखे कोणाचे पोटं फाडणार नाहीत. आता छत्रपती शिवरायांनी वापरलेले ते वाघनखे होते ते पाहायला मिळतील नव्या पिढीला. त्याच्यातून अरे आपले जे राजे होते त्यांनी बघा त्या काळातलं कोणाचे श्रद्धा असू शकतात हे समजा बघितलं तर बिघडलं कुठं ना, याचं कौतुक व्हायला पाहिजे. पण प्रत्येक गोष्टीमध्ये जे राजकारण होतंय त्यातनंच समस्या निर्माण झाल्यात. काय झालंय की निवडणुका जवळ आल्या रे आल्या की मग राजकारण सुरू होतं आणि आपल्याकडची भली भली मंडळी ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन बोलत नाहीत. ती उगीच आमची उंची मोठी आहे असं सांगत असतात, आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करतो असं बोलतात. पण त्यांचं बोलणं वेगळं असतं आणि कृती वेगळी असते, हे महाराष्ट्राने आजवर अनुभवलं आहे. म्हणूनच मी उल्लेख जो केला ना, शरद पवारांचं 2च दिवसापूर्वी जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये समजा जर सगळ्यांना बोलवलं असतं तर बरं झालं असतं ना. पण तो राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या मंडळीने आयोजित केलेला कार्यक्रम होता आणि त्यातूनच मग आपण कार्यक्रम आयोजित करायचा, आपणच आपलं गुणगान गाजवायचं आणि आम्ही किती मोठे आहोत हे जगाला सांगायचं असं होत नाही. शरद पवारांनी त्या काळातलं काम जे केलंय त्यात कमीपणा आणण्याचा काहीच विषय नाही. त्यांनी मोठं योगदान दिलंय, मात्र त्यांनी एकट्यानेच केलंय का? अनेकांचं योगदान होतं की नाही? मग अशा लोकांचा सत्कार, त्या अशा लोकांच्या आठवणी का करायला नकोत? मग तुम्ही मुठभरांच्याच आठवणी, आपापलेच हितचिंतक, आपापल्याच जवळच्या लोकांचं जर कौतुक करायला लागला तर कसं होईल? आणि त्यामुळेच मुद्दा आहे की वाघनख्यांच्या विषयामध्ये जो हा सामंजस्य करार होतोय त्याचं महाराष्ट्र म्हणून कौतुक व्हायला पाहिजे. सगळ्या पक्षांनी मिळून अशा उपक्रमांमध्ये सहभाग दिला पाहिजे. इकडे राजकारण करायला नको. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सगळेजण आपापले पक्ष कसे मजबूत आहेत, आम्हीच कसे खरे वारसदार आहोत छत्रपती शिवरायांचे हे सांगण्याची धडपड करत असतात. पण छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नाही तर आपल्या देशाचं दैवत आहे आणि त्यांच्या अशा वाघनखा अशा छोट्या विषयामध्ये राजकारण जे होते ते मात्र खरंच दुर्दैवी आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.